या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया @पोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नमस्कार, मी गौरव मानकर @पोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। @पोस्ट मराठी या चॅनलवर आपण ज्या पद्धतीनं बोगस शिक्षक भरती संदर्भातील प्रकरण लावून धरलं आणि हा घोटाळा उघडकीस आणून वेगवेगळ्या माध्यमांवर आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आपण मांडलं आणि त्याचे पडसाद विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये उमटले, त्यानंतर शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ते संपूर्ण राज्यभर त्याची एसआयटीची घोषणा केली। परंतु आपण मागच्या काही दिवसांमध्ये 2 दिवसा अगोदर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता आणि त्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की एसआयटी आणि हे सगळं प्रकरण आता कुठेतरी थंड बस्त्यात आहे, अशा पद्धतीची आपण ती बातमी दिली होती आणि त्याचं नेमकं कारण काय आहे हे देखील आपण सांगितलं होतं। नागपूर एसआयटीचं एक कारण दिलं होतं त्याच्यामध्ये। त्याच पद्धतीने जी एसआयटी स्थापन झाली आहे त्या एसआयटीने 5 ते 6 जे काही मुद्दे आहे ते क्लिअर केलेले नाहीत। त्या संदर्भात स्पष्ट कुठलेही निर्देश अजूनही आलेले नाहीत की हे एसआयटी नेमकी काय करेल। परंतु आजचा विषय हा वेगळा आहे। त्याचं कारण असं की एसआयटी आणि हा सगळा तपास आणि हे सगळं प्रकरण कशा पद्धतीनं थंड बस्त्यात आहे हे जे आम्ही सांगितलं होतं त्याला कुठेतरी एक आधार होता, एका घटनेचा आधार होता आणि ती घटना आम्ही कन्फर्म केल्यानंतर ही बातमी देतोय। परंतु आम्ही त्या संदर्भातील काही व्हिडिओ किंवा त्या संदर्भातील फुटेज नसल्यामुळं ते आम्ही दाखवू शकत नाहीत। परंतु माहिती जे काही आम्हाला मिळालेली आहेत आणि खास सूत्रांकडून आम्हाला जी माहिती मिळालेली आहे त्यामध्ये एका विदर्भातील एका मोठ्या नेत्यांच्या घरी एक बैठक झाली। त्या बैठकीमध्ये अनेक संस्था चालक होते आणि या संस्था चालकांना ज्या संस्था चालकांना आणि ज्या शिक्षकांना एसआयटीने नोटीस दिलेल्या होत्या, काही लोकांना फोन करून एसआयटीने बोलावलं होतं चौकशीसाठी, काही शिक्षकांना आणि काही संस्था चालकांना ज्यांना फोन करून देखील बोलावलं होतं चौकशीसाठी, असे काही संस्था चालक आणि ज्यांचे नावं त्या लिस्टमध्ये होते। कारण जवळपास नागपूर एसआयटीने नागपूर विभागामधील प्राथमिक शिक्षकांच्या आणि प्राथमिक शाळा ज्या आहेत, काही खाजगी शाळा ज्या आहेत, यामधील जवळपास 681 शिक्षकांची नावं आयडेंटिफाय केली होती जे बोगस आहेत, ज्यांनी बोगस शालार्थी घेतलेले होते। असे जे काही 681 आहेत या 681 लोकांची चौकशी होणार होती। अनेक लोकांची झाडाझडती होणार होती, चौकशा होणार होत्या। यामध्ये संस्था चालकांची देखील चौकशी होणार होती। परंतु यामधील काही संस्था चालकांनी आपली हुशारी दाखवत काही संस्था चालक एका मोठ्या नेत्याची भेट घेतली। त्या नेत्याच्या घरी या संस्था चालकांची भेट झाल्याची माहिती आहे आणि यामध्ये त्यांनी स्वतःला वाचवण्याचा तोडगा काढला आहे। यामधील बरेचशा संस्था चालकांनी आता त्यांनी घेतलेले जे शिक्षक होते आणि त्यांच्याकडून जे पैसे घेतले होते त्यामधील अर्धे पैसे त्यांनी त्या शिक्षकांना परत केलेले आहेत। बरेचशा संस्था चालकांनी जे शिक्षक त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये रुजू करून घेतले होते त्या शिक्षकांचे 50% 60% रक्कम हे परत केलेले आहेत, त्या शिक्षकांना दिलेले आहेत। आणि परत करण्याचं कारण काय, तर ज्या पद्धतीने दिलीप ढोटे यांची अटक झालेली होती, दिलीप ढोटे यांची अटक ही संस्था चालक आहे म्हणून नाही, तर दिलीप ढोटे यांची अटक ही त्या शाळेतील शिक्षकांनी सांगितलं होतं की आम्हाला या शाळेमध्ये घेतेवेळी, आमची नियुक्ती देतेवेळी संस्था चालकांना आम्ही काही पैसे दिले, त्या पैशाच्या आधारावर त्यांनी आम्हाला रुजू केलं आणि शालार्थ आयडी काढली। आणि त्या शिक्षकांच्या बयानानुसार जे त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलं त्या स्टेटमेंटच्या आधारावर दिलीप ढोटे यांची अटक झाली। याच पद्धतीची चौकशी हे पुढे जात होती। ही जी सगळी चौकशी आहे हे एससीपी सुनीता मेश्राम यांनी केलेली होती आणि त्याच पद्धतीची चौकशी आणि तोच फॉर्म्युला या पुढच्या ज्या काही चौकशी होणार होत्या त्याला वापरण्यात येणार होता आणि यामधून अनेक संस्था चालक याच पद्धतीने अटक होणार होते शिक्षकांच्या सांगण्यानुसार। कारण जर का शिक्षकांनी सांगितलं नसतं तर शिक्षक फसला असता। त्यामुळं शिक्षकांनी आपले हात वर करून दिले आणि यांनी आम्हाला पैशाची मागणी केली असं सांगून संस्था चालकांना त्यांनी अटक केली होती। परंतु आता जर का संस्था चालकांना वाचायचं आहे त्यासाठी एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये काही वेगवेगळे उपाय सुचवण्यात आले। त्यामधील हा एक तोडगा काढण्यात आला की ज्या शिक्षकांकडून तुम्ही पैसे घेतले त्यांना 50 ते 60% रक्कम परत करा, त्यांना सांगा की आम्ही कुठल्याही पैशाचा व्यवहार केलेला नाही, काही नाही। त्यामुळे आता हे सगळं प्रकरण त्या संस्थेतील मुख्याध्यापकांच्या अंगावर येण्याची शक्यता आहे। त्या शाळेतील मुख्याध्यापक ज्यांच्याकडून ही प्रोसेस, ज्यांच्या सहीने ही प्रोसेस झालेली आहे त्यांच्या अंगावर येण्याची आणि त्या मुख्याध्यापकांवर हे प्रकरण शेकण्याची आता शक्यता आहे। परंतु आता नेमकी कारवाई पुढे होते का,
कारण ज्या पद्धतीने SIT प्रमुख असलेल्या आणि जो तपास करत होत्या त्या सुनीता मेश्राम यांना हटवलं गेलं, त्यानंतर DCP राहुल मदने झोन 2 चे DCP होते, त्यांच्याकडे मग तपास होता, त्यांची देखील बदली करण्यात आली. आता तिसराच व्यक्ती त्या ठिकाणी आलेला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण पुन्हा शून्यापासून सुरू करावं लागणार आहे आणि तपासाचा आता वेग कुठेच नाही, नवीन अटक नाही, काही नाही. त्यामुळे एकंदरीत आता या बैठकीनंतर हे प्रकरण दाबलं गेलं का, की त्या संबंधित ठिकाणी पैसे पोहोचवण्यात आले आणि आता हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहेत, याचे देखील आता काय धागेदोरे आहेत ते तपासणं आवश्यक आहेत. आम्ही आमच्याकडे कुठलेही त्या संदर्भात फोटो नाही किंवा व्हिडिओ नसल्यामुळे आम्ही त्यांचं नाव घेऊ शकत नाहीत, कारण ती मीटिंग फक्त त्याचसाठी कशासाठी असे देखील आमच्यावर ऑब्जेक्शन येऊ शकतात. परंतु आम्हाला खास माहिती मिळालेली आहे आणि पक्की माहिती आहे की एका मोठ्या नेत्याच्या घरी जी काही बैठक झाली त्या बैठकीनंतर हे सगळे सूत्र हललेले आहेत आणि आता अनेक शिक्षकांचे पैसे वापस करून त्यांना सांगण्यात येत आहेत की तुम्ही आता आमचे नाव घेऊ नका आणि तुम्ही आता गप्प राहा. यामध्ये आता मुख्याध्यापक फसण्याची शक्यता आहे. संस्था चालकांची लॉबी या ठिकाणी कामाला लागली आहेत आणि ही जी लॉबी आहेत हे फक्त याच ठिकाणची नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील संस्था चालकांची लॉबी हे आता मंत्रालय स्तरीय आणि मंत्र्यांच्या लेवल पर्यंत जाऊन त्या ठिकाणी आता काय काय सेटिंग करतात, कशा कशा पद्धतीचं आता पुढची प्रक्रिया राबवली जाते हे बघणं महत्वाचं आहे. आणि याच प्रक्रियेचा भाग म्हणून हे संपूर्ण राज्यात लावलेली SIT तर नाही, यामध्ये देखील आता शंका घेण्याची वाव आहे, कारण SITने अजूनही स्पष्ट निर्देश कुठलेही दिलेले नाहीत. SIT नेमकी कशाची चौकशी करणार आहेत हे देखील त्यांनी सांगितलेलं नाही. त्यामुळे या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहेत. आम्हाला देखील अनेक लोक आणि या सिस्टम मधले असलेले लोक, कारण आम्ही ज्या पद्धतीनं बातम्या लावत आहेत आणि याचा सतत पाठपुरावा करतायत, त्यामुळे आम्हाला देखील विश्वासाने काही लोक माहिती सांगत आहेत आणि ती विश्वासाने दिलेली माहिती आम्ही त्यांचं नाव जाहीर न करता देखील आम्ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲटपोस्ट मराठीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.